नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण आता सेटिंग स्टेजमध्ये बागा बऱ्याचशा गेले ते ह्या 8 दिवसामध्ये सेटिंग स्टेज बऱ्यापैकी 25% क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातलं सेटिंग पास होईल. तर त्याच्यासाठी आपण हा जो सेटिंगचा स्प्रे आहे किंवा जो आपण ज्या गोष्टी लांबक्या व्हरायटी आहे त्याला पॉईंटसाठी जे पॉईंट कशाने येतो त्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहे. तर पॉईंट संदर्भात जर आपण समजा ही गड सेटिंग झाला आहे पूर्ण, तर ह्याच्या मनीच्या पूर्ण बाजू पूर्ण बघा पूर्ण बाजू ओपन झाली, तर ह्याला जी सगळ्या बाजूने बसला मनी गोल होतो. जर तुम्हाला पॉईंट पाहिजे असेल तर तुम्ही 60% फ्लॉरिंग किंवा 40% फ्लॉरिंग पासून जर जी दिला तर साधारण आता याच्याकडे तुम्ही बघू शकता, मी हातामध्ये थोडंसं घेतलंय तर ही याच्यामध्ये कॅप फॉलची फुल गळलं नाही आणखी. तर फुल गळायच्या अगोदर जर दिलं तर समजा आपण याचं जर पुढचं काढलं तर हे बघा याला फुल राहतं आणि त्याच्यामुळं याच्या पाठीमागचा जी भाग असतो तो झाकलेला राहतो. म्हणजे फुलामध्ये जी भाग येतो तो भाग जास्त जी त्याच्यापर्यंत जात नाही, कारण त्याच्या साईडनं फुलाचा आकार असतो आणि त्याच्यावर जी पडला तर तो मण्याला जात नाही. आणि जर मण्याच्या टोकावर जी बसला तर तो पुढं मणी खेचला जातो आणि त्याला पॉईंट येतो. म्हणून तुम्ही ठरवलं पाहिजे, जर आपल्याला पॉईंटच्या व्हरायटीला जी मारायचं असलं तर तुम्ही 20% फ्लॉरिंगपासून 80% फ्लॉरिंगपर्यंत कमी PPM जी दिला पाहिजे. आणि जर तुम्हाला बेदाण्याकडे जायचं असलं किंवा गोल व्हरायटी जे तसं जर बघितलं तर आपण थॉम्सन आहे किंवा क्लोन आहे, अशा गोल ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीसाठी तुम्ही पूर्ण सेटिंग जर झालं तर सेटिंग नंतर एक 7-8 दिवसाचा कालावधी जाऊ द्या, कारण फुल गळलं पाहिजे. आणि पूर्ण मनी ज्यावेळेस ओपन होईल, ज्यावेळेस पूर्ण मनी ओपन होतं त्यावेळेस काय होतं तर त्याच्या पाठीमागच्या दांडीची साईड पण बाहेर येते आणि पूर्ण जी आहे त्याच्या मनीच्या चारी बाजूनं बसल्यामुळं, गोल बाजूनं सगळ्या राऊंड फिगरनं बसल्यामुळं त्याच्या सगळ्या बाजूनं जी बसला की मनीची सगळ्या बाजूनं वाढ झाल्यामुळे तुम्हाला मनी गोल झालेला दिसतो. तर आपल्यामध्ये जो गैरसमज असतो की पॉईंट काय तर PGR वापरलं म्हणून आला, तर तसं नाही मित्रांनो. त्याचं कारण वेगळं आहे. जर फ्लोरॅंगच्या अगोदर तुम्ही जी घेत गेला तर एकतर कॅपफॉलमध्ये जी मागं पुढं सेटिंग असते त्याच्यामध्ये गळ व्हायला मदत होते मार्केटिंगसाठी, आणि ज्या जी मण्याला मिळतो तो मनी राहतो आणि ज्याला मिळला नाही तो मनी झाड सोडून देतं. त्याच्यामुळं GAची स्टेज ही फ्लॉरिंगमध्ये ठरवावं लागतं. तुम्हाला जर बेदाण्याला जायचं म्हणलं, तुम्हाला जर गोल बेदाणा जर गरगरीत पाहिजे असला तर सेटिंग नंतर 5-6 दिवसाचा कालावधी जाऊ द्या. त्यांनी 2 गोष्ट साध्य होते, एक तर गळ बऱ्यापैकी होती आणि दुसरी गोष्ट मण्याची पूर्ण फ्लोरा गळल्यानंतर GA मण्याच्या सगळ्या बाजूनं बसल्यामुळे तुम्हाला गोल गरगरीत असा बेदाणा शेवटी तयार होतो. आणि मार्केटिंगच्या जर व्हरायटीचं बोलायचं झालं तर सेटिंग स्टेजला जर तुम्ही GA दिला, समजा डिप घेतलं किंवा मशीननं GA दिला, तरीसुद्धा सेटिंग अवस्थेला जी क्लोनचे जे प्लॉट आहेत, जी एक्सपोर्ट लाईनमध्ये जी शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी मी असं सांगेन की गोल राऊंड झाला की तुम्हाला 16 MM चा मनी होण्यासाठी मदत होते किंवा 16 MM प्लस द्राक्षे लागते आपल्याला एक्सपोर्टसाठी. तर ती गोल मण्यामुळे जर 16 MM तुम्हाला राऊंड फिगर करायचं असलं तर तुम्ही पहिला जी थोडासा लेट दिला पाहिजे, 1-2-3 दिवसानं तरी सेटिंग नंतर. त्याच्यामुळे तुम्हाला राऊंड फिगर जे आहे त्याचा मण्याचा तो राऊंड मिळायला मदत होते. आणि बेदाणा शेतीमुळे ते जर पॉईंट आला, समजा थॉम्सन क्लोन जे व्हरायट्या बघितल्या तर त्याच्यामध्ये जर पॉईंट आला तर तो बेदाणा कुठल्याच मापाचा राहत नाही. कारण लांबक्या बेदाण्यामध्ये आता RK सारख्या, सोनाकासारख्या किंवा अनेक व्हरायटी आता त्याच्यामध्ये अनुष्का आहे, बऱ्याच व्हरायटी आता बेदाणा त्याचा काही अंशी लोक उरलेला मालाचा करतात किंवा पण तो बेदाणा आणि थॉम्सनचा आपला थोडाफार लांबी आलेला बेदाणा याच्यामध्ये आता फार मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे तो माल कुठंतरी अडकला जातो. त्याच्यामुळे एक तर लांब पाहिजे, नाहीतर मग गोल पाहिजे. गोल बेदाणा म्हणजे गोल गरगरीत बेदाणा व्हायला तुम्हाला GAचा जो 40 दिवसाचा जो हात आहे तो 2-4 दिवस लेट करून द्या आणि कसा मनी सगळीकडनं भिजल गोल त्याची काळजी घ्या. तुम्हाला पाहिजे तसा बेदाणा तयार होईल. आणि दांड्याच्या लांबीवर तुम्ही गळीचा निर्णय घ्या. जर दांड्याची लांबी तुम्हाला जास्त मिळाली तर गळीची जास्त गरज लागत नाही, आणि जर दांड्याची लांबी कमी असली तर निश्चितच आपल्याला गळ करावं लागेल. मग त्या गळीचा अनेक मार्ग आहेत. वडता GA घेता येतो किंवा पाण्याला थोडासा ताण देऊन करता येते. अनेक प्रकारे तुम्ही गळ करू शकता, किंवा मग शेवटी चोळणं आहे, आपण हात फिरवून पण गळ करू शकतो किंवा थिनिंगचा पर्याय शेवटी वापरू शकतो. तर ह्या सगळ्या पर्यायापेक्षा आता सध्या आपली स्टेज आहे ती सेटिंग स्टेजला. आपण सेटिंग स्टेजचा GA ही आपल्याला कुठं जायचं आहे ती पहिलं ठरवा. आपल्याला जर बेदाण्याला जायचं असलं तर तुम्हाला गोल व्हरायटीसाठी वेगळ्या पद्धतीने GA मारावं लागेल आणि लांबक्या व्हरायटीसाठी वेगळा पद्धतीने GA मारावं लागेल. कारण आज तुम्ही अशा वळणावर येऊन थांबलाय की तिथं तुम्हाला आता निश्चित ठरवावं लागेल आपल्याला कुठं जायचं आहे नेमकं. जर बेदाण्याला जर तुम्हाला जायचं म्हणलं तर तुम्ही GAचा कालावधी हा सेटिंग नंतरचा थोडासा वाढवा. त्याच्यामुळं गोल मनी व्हायला मदत होईल. आणि GA तुमच्या घडाच्या दांड्याची जर लांबी जास्त असली तरच 40 PPM द्या. जर कमी असेल
आणि मण्याची संख्या जर घडामध्ये जास्त असेल तर तुम्हाला जीएचं प्रमाण कमी करावं लागेल, कारण फुगवण कमी केली तरच तुमच्या तेवढ्या समजा 6 इंचाचा घड आहे तर 6 इंचामध्ये समजा 200 मणे येतात तर ती दाट होणार, कारण मण्याची फुगवण झाली तर तेवढ्या जाडी बसायला तिथे जागा मिळणार नाही. मण्याच्या लांबी म्हणजे दांड्याच्या लांबीवरच तुम्हाला जीए ठरवावं लागेल. त्या स्टेजला तुम्ही आलाय आता. आणि जीए जर आपण योग्य वेळी दिला तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, घड गच्च होणार नाही याची काळजी घ्या. घड गच्च झाला तर तो घड बेदाण्यासाठी पण 2 नंबरचा माल तयार जास्त होतो, कारण कार्बोनेट त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी 2 प्रकारचं एकाच मण्यामध्ये 2 कलर येतात. किंवा आतमध्ये आता सध्या फ्लॉरिंगमध्ये तुम्ही भुरी रोगाची जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण दांड्याला जर एकदा भुरी गेली तर तिथपर्यंत पुन्हा केमिकल कुठलंही जाऊ शकत नाही. आणि तसं बघितलं तर भुरीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर क्युरेटिव्ह औषधं किंवा आल्यानंतर भुरी काम करणारी औषधं अजून मार्केटमध्ये तितकीशी उपलब्ध नाही ती. म्हणजे आता भुरीसाठी तुम्ही काय घ्या तर पेनकोनाझोल घ्या, हेक्झाकोनाझोल घ्या, किंवा BSFचं ॲग्रेसिव्ह आहे, मेरिवान आहे, अशी बरीच औषधं, मायक्लोबुटानिल आहे, असे वेगवेगळे कंटेंट भुरीमध्ये आहे. तर आलटून पालटून तुम्ही ग्रुप बदलून झोल ग्रुप झाला तर एखादं BSFचं हात घ्या. किंवा मग आता नवीन काय मार्केटमध्ये तुमच्या भागामध्ये केमिकल आले असले तर त्याचा विचारपूर्वक काळजी घ्या. आणि भुरी रोग हा घडाच्या दांड्यापर्यंत आता शिरकाव करणार नाही हीच वेळ आहे. भुरी ही 40 50 दिवसापर्यंत जास्त बागेचं नुकसान करू शकते. आपण जर 35 दिवसापासून 40 दिवसापर्यंत किंवा 35 50 पर्यंत जर काळजी घेतली तर तिथून पुढे भुरी जास्त रोग काय करू शकत नाही. भुरीची काळजी ही 35 दिवसापर्यंत, साधारण बेदाण्यामध्ये 75व्या दिवशी पाणी उतरतं. आणि हा जो कालावधी आहे 40 दिवसाचा याच्यामध्येच भुरीचा विषय येतो, कारण मण्यामध्ये पाणी उतरलं की तसं पण मण्यावर भुरी येऊ शकत नाही, कारण पाणी उतरलं की मण्यामधलं जी पाण्यामुळे जे टेम्परेचर वाढतं त्याच्यावर भुरीचा प्रादुर्भाव तितकासा जाणवत नाही. आणि अशा सर्व प्रकारच्या आपण ह्या स्टेजला काळजी घेणं गरजेचं आहे. नमस्कार.